काय आहे ग हे? तुला 4च लोकांसाठी कणिक मळायला सांगितलेलं आहे. एवढा ढो करून ठेवलायस. गाव जेवायला बोलवायचंय का? तुमचं पण असंच होतंय का? 4 लोकांचं कणिक मळायचं असल्यावर अगदी 10 लोकांचं कणिक मळलं जातंय. तर असं अजिबात नाही होणार. मी तुम्हाला दाखवते. अगदी आपल्याला जेवढ्या हव्या तेवढ्याच चपात्या तयार होणार आणि खूप सुंदर मऊसूत चपाती तयार होते. कणिक कसं भिजवायचं ते पण सांगते आणि प्रमाणात कशा चपात्या करायच्या ते पण तुम्हाला सांगते. चला पटकन. चला तुम्हाला कणिक कसं भिजवायचं मी तुम्हाला दाखवते. आता हे एक भांड आहे ज्यामध्ये आपण कणिक भिजवणार आहे. हे पीठ आहे आणि पाणी. आता हे पाणी ना आपण थोडं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे कोमट करायचं. आता हे पीठ आहे. आता मोजायचं कसं मी तुम्हाला दाखवते. आपल्याला किती करायच्या चपात्या? 4. तर ही एक मूठ, आपली ही एक मूठ जी असते ही एक मूठ म्हणजे एक गोळा तयार होतो. अशा 4 करायच्या आहेत. आपण 4 घेऊया. 1 2 3 आणि 4. ह्या 4 चपात्याच्या पिठामध्येच तुमच्या 4 चपात्या तयार होतात. आता लहान मोठी साईज जर असेल तरी मीडियम साईजच्या ज्या नॉर्मल साईज आपली असते त्याच्या ह्या चपात्या खूप सुंदर तयार होतात. आता हे एवढ्याच पिठामध्ये हे पीठ आपल्याला राहिलं ते आपण ठेवून देऊया. आता ह्यामध्ये काय टाकायचं दाखवते. ह्या पिठामध्ये थोडंसं एक चिमटभर मीठ. त्यामध्ये हे कोमट पाणी केले आपण. अगदी कोमट आहे, खूप गरम नाही. त्याचं थोडं थोडं घालत आपल्याला कणिक भिजवून घ्यायची. चला आता ह्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून हे छान कणिक भिजवून घेऊया. कणिक व्यवस्थित मळलं गेलं, छान मुरलं की त्याची चपाती छान मऊ होते. आता ह्या व्हिडिओचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. एक तर कणिक जेवढ्या प्रमाणात आपल्याला हवं तेवढ्या प्रमाणातच भिजवलं जाईल. एक्स्ट्रा चपाती करावी लागणार नाही, त्यामुळे ती शिळी खावी लागणार नाही. कणिक भिजवून ठेवल्याचा गिल्ट पण नाही. पटापट करायची आणि छान मऊसूत पोळ्या ह्या तयार होतात, चपात्या तयार होतात. अगदी संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत पण जशी तुम्ही केली तितकीच मऊ ती राहते. अजिबात कडक वगैरे होत नाही. ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो करायची आणि ही चपाती लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकता अगदी छान ह्याचं पीठ आता 5-1 मिनिटानंतर मुरलंय आणि मस्त मऊसूत ह्याचं गोळा आता तयार झालाय. तुम्ही बघू शकता मी तुम्हाला सांगितलं होतं 4 चपात्या म्हणजे फक्त 4च चपात्या. सासूबाई पण ओरडणार नाही. जेवढं सांगितलंय तेवढंच होईल. चला आता आपण काय करूया, चपाती लाटून घेऊया. घडीची पोळी करते मी. तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही करता त्या प्रकारे तुम्ही ही चपाती लाटून घ्यायची. अगदी हलक्या हाताने चारी बाजूनी सगळ्या व्यवस्थित कडा लाटून ही पोळी किंवा चपाती आपल्याला तयार करायची आहे. म्हणजे आतपर्यंत छान मऊ राहते, त्याचा छान पदर सुटला जातो आणि संध्याकाळपर्यंत म्हटलं तरी खूप सुंदर ह्या चपात्या राहतात. आता ही टिप जी आहे ती माझी मित्र-मैत्रिणी जे कोणी ऑफिसच्या निमित्ताने किंवा कामाच्या निमित्ताने बाहेर राहत असतील त्यांच्यासाठी आहे. कारण त्यांना गडबडीचं सगळं असतं रुटीन आणि त्यांना ह्या छोट्या-छोट्या टिप्सचा उपयोग होऊ शकतो म्हणून आहे. चला तवा गरम झाला होता. मी चपाती त्यामध्ये टाकली. एक साईड थोडीशी भाजली गेली की चपाती पलटायची. फार ह्याचं उलटापालट करायची नसते. त्यामुळे चपाती कडक होऊ शकते आणि आपल्याला जसा सॉफ्टनेस हवा तसा मिळत नाही. चपाती दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेऊया आणि खाली काढून घेऊया. चपाती करताना शक्यतो लोखंडी तव्याचा वापर करा. नॉनस्टिक वगैरे वापरू नका. मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर मऊसूत अशी आपली चपाती तयार झाली आहे. छान पदर सुटलेत. बरं हा व्हिडिओ अगदी मऊसूत झाली आहे. तर मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा. नसेल आवडला तरी मला कमेंटमध्ये सांगा. ह्या व्हिडिओचा तुम्हाला थोडा जरी उपयोग झाला असेल तरी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मला कमेंटमध्ये अजिबात सांगायला विसरू नका. बरं अशाच छान छान व्हिडिओसाठी आपण परत एकदा ह्या चॅनलवर भेटणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत मस्त खा.